नमस्कार मंडळी, विष्णू कौस्तुभ क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण एक नवीन गोष्ट घेऊन भेटणार आहोत। ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागो धर्म संमेलन येथील लोकप्रिय भाषण संपवून भारतामध्ये परतले होते। संपूर्ण जगामध्ये त्यांना लोक ओळखू लागले होते। सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू होती। स्वामीजी भारतात परत आल्यावर त्यांच्या स्वभावानुसार भ्रमण करत होते। यावेळी ते हिमालय आणि आजूबाजूच्या क्षेत्रात गेले होते। एके दिवशी फिरता फिरता ते एका नदीच्या काठावर आले। तेथे आल्यावर त्यांनी पाहिले की नाव आत्ताच किनाऱ्यापासून निघाले आहे। ते नदीच्या काठावर बसून नाव परत येण्याची वाट पाहू लागले। त्यावेळी तिथून एक साधू जात होते। त्या साधूंनी पाहिले की स्वामीजी एकटेच बसले आहेत। ते साधू स्वामीजींच्या जवळ गेले आणि त्यांना विचारू लागले, तुम्ही येथे का बसला आहात? स्वामीजीने उत्तर दिले, मी नाव येण्याची वाट पाहत आहे। साधूने पुन्हा विचारले, तुमचे नाव काय आहे? स्वामीजीने सांगितले, माझे नाव विवेकानंद आहे। साधूंनी स्वामीजींची चेष्टा करत म्हटले, अच्छा, म्हणजे तुम्ही जे विख्यात विवेकानंद आहात, ज्यांना वाटते की विदेशात जाऊन भाषण दिले म्हणजे मी मोठा महान साधू बनू शकेल। स्वामीजींनी साधूंना काहीच उत्तर दिले नाही। त्यानंतर साधू मोठ्या अभिमानाने नदीच्या पाण्यावर चालून दाखवून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करू लागले। काही अंतर चालत गेल्यानंतर ते स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी, तुम्ही माझ्यासारखं पाण्यावर पायी चालत जाऊन नदी पार करू शकता का? स्वामीजी खूप आदराने आणि नम्रपणे साधूंना म्हणाले, तुमच्याकडे एक अद्भुत शक्ती आहे, यात काहीच शंका नाही। परंतु तुम्ही मला सांगू शकता का की ही असाधारण शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? साधूंनी अभिमानाने उत्तर दिले, हे खूप कठीण कार्य होते। मी 20 वर्ष कठीण तपश्चर्या आणि साधना केल्यानंतर ही महान शक्ती मला मिळाली आहे। साधूंनी हे सगळे अगदी गर्वाने सांगितले। ते पाहून स्वामीजी अतिशय शांत स्वरात म्हणाले, तुम्ही तुमच्या जीवनाची 20 वर्ष अशी विद्या शिकण्यात व्यर्थ घालवलात की जे काम नावाडी फक्त 5 मिनिटात करतो। तुम्ही तुमची ही 20 वर्षे गरीब अनाथ लोकांच्या सेवेसाठी लावू शकला असतात। आपले ज्ञान आणि आपल्या शक्तीचा उपयोग आपल्या देशवासियांसाठी तुम्हाला करता आला असता। परंतु तुम्ही 20 वर्षे केवळ 5 मिनिटे वाचवण्यासाठी व्यर्थ घालवलात। ही काही बुद्धिमत्ता नव्हे। साधूंनी मान खाली घातली। त्यांना त्यांची चूक समजली होती। ते चुपचाप स्वामीजींबरोबर नावेत बसून दुसऱ्या किनाऱ्याकडे गेले। मंडळी, या कथेमधून हेच समजते आहे की आपण घेत असलेले शिक्षण पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या तसेच समाजाच्या उपयोगी पडणारे असावे। आपल्याकडे असलेल्या ज्ञानाबद्दल आणि शक्तीबद्दल कधीच गर्व करू नये। जीवनात आपल्या कोणत्याही कौशल्याचा गर्व करू नका, कारण जेव्हा दगड पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनानेच बुडतो। जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते, मग ती ताकद असो, गर्व किंवा भूक असो। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।